मंडळी, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी गुलाबरावांचा हा व्हिडिओ एकदा आवर्जून बघा, जेणेकरून पुढे आपल्याला सविस्तर व्यक्त होता येईल। या निवडणुकीमध्ये तिघांना उमेदवारांना आणि हे सगळे आमचे जे उमेदवारांना विजयी करा। आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलंड शक्ती देव, काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश हो। जय हिंद। पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या बांधवांनो, बघितलं मंडळी, किती छान पद्धतीने त्यांनी ही भाषा वापरलेली आहे। महाराष्ट्रातील हे एक जबाबदार मंत्री आहेत, पण त्यांची भाषा अशी की जणू एखादा दादा वाटावा, तो पण गल्लीतला। महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री रस्त्यावर उभे राहून खुटा उपटून मारेन असं म्हणाले, तेव्हा मनाला साहजिकपणे प्रश्न पडतोय की हा मंत्री बोलतोय की 90च्या दशकातला एखादा ॲक्शन हिरो। त्याचं कारण म्हणजे लातूरमध्ये प्रचारार्थ पहिल्यांदा गुलाबराव आले होते, त्यावेळी त्यांनी अशा काही स्वरूपात आपली फटाकेबाजी केली की लोकांनी त्यावर टाळ्या वाजवल्या। मात्र बोलताना अनेक गोष्टी त्यांनी सहज बोलून गेले, मात्र आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्यावर त्यांनी चकार एक शब्द देखील काढला नाही, याचं मला आश्चर्य वाटलं। म्हणून आज बोलावंसं वाटतंय, ज्या लातूरमध्ये लोक 8-8 दिवस पाण्यासाठी वाट पाहतात, त्या ठिकाणी जबाबदार मंत्री पाण्याचं उत्तर देण्याऐवजी जीव तोडून आपल्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी पोटाच्या बिंबीपासून आपल्या शब्दांची मुक्ताफळं उधळताना दिसून आले। गाडीला धक्का बसला म्हणून संताप येतो, पण जनतेचे घसे कोरडे पडले त्याचं काय? सत्तेत असताना फक्त ओरडायचं आणि सत्तेबाहेर गेल्यावर खुटा उपटेन म्हणायचं, ही कुठली राजकीय मर्दमुखी आहे? जर मंत्री असूनही रस्ता दुरुस्त करून घेण्याची ताकद नसेल, तर मग हे मंत्रीपद शोभेसाठी आहे का? पाणी पुरवठा खात्याचे हजारो कोटी रुपये जातात तरी कुठे? हा प्रश्न विचारण्याऐवजी दुसऱ्याच्या सोन्याच्या चमच्यावर बोट दाखवणं कितपत योग्य आहे? भाषणात भाजपची मांडी, कार्यकर्त्यांची मुलं आणि मारामारीचे इशारे भरपूर आहे, पण एक साधा प्रश्न अनुत्तरित आहे, लातूरकरांना पाणी मिळतंय का? हा आवाज रस्त्यांच्या खड्ड्यांचा नाही तर कोरड्या घशांचा आहे, आणि या आवाजाचं उत्तर धमकी नाही तर काम असायला हवं। बरोबर की नाही मंडळी? नेमकं काय बोलले गुलाबराव पाटील तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे, हळूहळू आणि एकदम तुम्हाला पटेल त्या भाषेमध्ये मी एकदम सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळं आजचा व्हिडिओ चुकू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे गुलाबराव पाटलांची भाषा आणि त्यांनी बोललेले शब्द किती महाराष्ट्राला अचंबित करणार आहेत ते तुम्हाला एकदा लक्षात येईल। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवा ॲक्शन हिरो आहे आणि तो अवतरल्यासारखं चित्र सध्या दिसून येत आहे, आणि त्याचं नाव आहे गुलाबराव पाटील। लातूरच्या खराब रस्त्यांवरून दिलेला खुटा उपटून मारण्याचा इशारा ऐकून क्षणभर असं वाटलं की आपण एखादा 90च्या दशकातला दाक्षिणात्य चित्रपट पाहतोय की काय। फरक फक्त एवढाच आहे की हा सिनेमा नाही आहे, तर ते वास्तव आहे। ज्या मंत्र्यांच्या हातात महाराष्ट्राच्या तहानलेल्या जनतेला पाणी देण्याची जबाबदारी आहे, ते मंत्री आज रस्त्यावर उभं राहून लाठाकाट्यांची भाषा वापरताना दिसून येतात। प्रश्न फक्त विधानाचा नाही, प्रश्न आहे तो सत्तेत असूनही दिसणाऱ्या विसंगतीचा। गुलाबराव पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत। त्यांच्या खात्याचं काम जे आहे ते म्हणजे घराघरात पाणी पोहोचवणं आहे, पण प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा कमी आणि यांच्या आक्रमक वाणीचा पुरवठा जास्त झाल्याचं लातूरमध्ये पाहायला मिळालं। एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल की कशा पद्धतीनं गुलाबराव पाटील आपल्या वाणीमधून राजकीय भाष्य करतायत ते। 100 दिवस गिधड्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही 10 दिवस वाघासारखे जगून मारायला आलेले लोक आहेत। आम्ही घाबरत नाही कुठल्या गोष्टीला। मंत्री काय खड्डे में, पहिले मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक आहे। आम्हाला दमदान नाही करायचा, दमदम में दम नहीं, खैर करो जान की, पर्दा उठाकर देखो तलवार खड़ी है शिवसेना की। तुम्ही आमच्या नादात लागायचं नाही, नाद करायचा नाही। आमच्या नादी लागलात आमचा धनुष्यबाण द्यायचं नाही डोक्याला ताण। ज्या लातूरकरांसमोर ते आपला राग व्यक्त करत होते, त्याच लातूरमध्ये या अगोदर ट्रेनच्या माध्यमातून लोकांना पाणी देण्याची नामुष्की राज्य सरकारवर आलेली होती। त्यावेळी दुष्काळ होता म्हणावं, पण त्याचा सर्वाधिक फटका जो होता तो लातूरला बसलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे।
आजही अनेक भागामध्ये लातूरसारख्या शहरात असेल किंवा लातूर जिल्ह्यात असेल 8-8 दिवस किंवा 10-10 दिवस नळाला पाणी येत नाही। ग्रामीण भागात महिलांना अजूनही डोक्यावर हंडा घेऊन 2-2 मैल चालावं लागतं। पण साहेब, त्या महिलांनी जर पाणी मिळालं नाही तर हंडा उपटून मारेल असं म्हटलं तर ते योग्य ठरेल का? तसं कोणी करणार नाही म्हणा, मात्र थोडं विचार करून बघा, तसं झालं तर काय होईल? तुमच्या गाडीला रस्त्यावर धक्के बसले म्हणून तुम्हाला संताप आला, पण ज्या जनतेचे घसे गेले कित्येक वर्षापासून पाण्याविना कोरडे पडले, त्यांच्या रोजच्या धक्क्याचं काय? त्यावर एक शब्द देखील तुम्हाला बोलू वाटलेलं नाही। किमान आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत त्यावरून एखादं विधान काढून म्हणायला हवं होतं, लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न आम्ही प्राधान्य देऊन सोडू। पण नाही, नागरिकांना आणि खास करून महिला मंडळींना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येणार नाही। पण ही सोडून आपण काय म्हणालात, मी उद्या मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर खुटा उपटून मारेल। आता तुम्ही म्हणाल हे काही म्हणतंय, एकदा व्हिडिओ बघा। जर मी आता उद्या मंत्री नसतो ना असा माझ्याकडे रस्त्याला उपटून मारल मी कोणाला, आई शपथ सांगते। केस बीस झुडं वाद आहे आपले, पोलीस बिलीस विषयच नाही, आई शपथ। हे आपल्या 5वीला पूजेला धंदा आहे। हे तुमचे वाक्य आहेत आणि ते सध्या महाराष्ट्रात खूपच गाजत आहे। पण त्याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? मंत्री असताना फक्त ओरडायचं आणि मंत्री नसताना कृती करायची, म्हणजे आज सत्तेत असूनही तुम्ही हतबल आहात का? की ही फक्त ढोंगी भाषा आहे? जर तुमच्याच सरकारमधील तुमच्या खात्याचा रस्ता तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकत नसाल तर मंत्रीपद नेमकं कशासाठी? शोभेसाठी? जनतेने तुम्हाला खोटे उपटण्यासाठी निवडून दिलेलं नाहीत, तर प्रशासकीय खुंट्या हलवून काम करून घेण्यासाठी निवडून दिलेलं आहे। मंत्री नसलो तर मारेन ही भाषा म्हणजे थेट जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे। तुम्ही म्हणता सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना फक्त निवडणुकीतून पैसे कमवायचे असतात, गरिबीची जाण नसते। किमान तुम्हाला तरी या मराठवाड्याच्या लोकांच्या पाण्याच्या प्रश्नाची किती जाण आहे ते तरी सांगा। दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पूजलेला आहे आणि तोही कायम। कधी वाटत नाही का तुम्हाला की येथील जनतेला मुबलक पाणी द्यावं, त्यांची अडचण दूर करून त्यांना घरपोच पाण्याची व्यवस्था करावी? या ठिकाणी नळ आहे, पण त्या नळाला पाणी कधी येईल या विचारात कायम जनता वाट बघत असते। असो, तुम्ही जे बोलले ते ऐकायला छान आहे, पण साहेब, तुम्ही ज्या मंत्रिमंडळात बसता त्या ठिकाणी आजूबाजूला कधी आपण नजर टाकली आहे का की तिथे किती जण खरंच स्टीलचा चमचा घेऊन बसलेत? असा प्रश्न नाही का पडला कधी तुम्हाला? दुसऱ्यांच्या श्रीमंतीवर बोट दाखवण्याआधी तुमच्या पाणीपुरवठा खात्यात जल जीवन मिशन अंतर्गत येणारे हजारो कोटी रुपये जनतेपर्यंत पोहोचतात का, की वाटेतच कुणी ते पिऊन टाकतंय? याचं उत्तर देखील महाराष्ट्राला मिळायला नको का? पण नाही मिळत। भाजपवर केलेला हल्ला बोल तर अजूनच गमतीशीर आहे बरं का मंडळी। एकदा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल की हे सगळं तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे काय, की ही सगळं सत्यस्थिती आहे आणि राजकारण आपल्या पद्धतीनं कसं सोयीस्कर ही मंडळी करतात त्याच्यासाठी केलेला हा आमचा सगळा हट्ट असा आहे। बाकी सविस्तर व्हिडिओ आपल्याकडे आहे, उगाच कोणी म्हणेल की तोडून मोडून दाखवला तर अजिबात नाही। अगोदर सांगतोय की सगळा व्हिडिओ आमच्याकडे आहे, पण एकदा बघा गुलाबरावांचे हे विधान कसे आहेत ते। हे दुसऱ्याकडून दत्तक घेतलेले पोरं तिकडे उभे राहिले, हे ऑलरेडी त्यांचं प्रोटेक्शनच नाही। हे काँग्रेसचं प्रोटेक्शन, हे भाजपमध्ये गेलं म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायचे, गुबगुबीत करायचे, चांगले दिसले की ये सोने ये मांडीवर ये, हा धंदा करायचा। यांना आपली मुलं होत नाही, दुसऱ्याची मुलं पाहत नाही। आम्ही मुलं जन्माला घालायची आणि ती गुबगुबीत झाली की भाजपने मांडीवर घ्यायची। साहेब, हा राजकीय पक्ष आहे की पाळणा घर तेच कळत नाहीये। आणि जर तुमचे कार्यकर्ते इतके सहज दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसत असतील तर दोष भाजपच्या मांडीला द्यायचा नाही बरं का। तुमच्या संघटनेतल्या ताकदीला आहे। सत्तेसाठी ज्यांच्याशी तुम्ही हातमिळवणी केली, आता त्यांच्यावरच अशी टीका करणं म्हणजे दुधामुळं तोंड भाजलं म्हणून ताक फिंकून पिण्यासारखं झालेलं आहे। विमान रद्द झालं म्हणून तुम्हाला रस्त्यानं जावं लागलं आणि मग त्या रस्त्यानं पडलेल्या खड्ड्यामुळं तुमचा रागाचा पारा चढला। पण विमान वेळेवर उडलं असतं तर हे खड्डे तुम्हाला कधीच दिसले नसते। तुम्ही आकाशातून गेला असतात आणि लातूरची जनता खड्ड्यातच राहिली असती। लातूर विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नाही, हा प्रश्न विचारायला तरी कोणाला आणि का विचारायचा? तुम्हीच तर सत्तेत आहात ना, की इथेही कुणी खोटा उपटून न्यायची वाट बघायची?
तुमची भाषा अनेकदा पाणीपुरवठा मंत्र्यांची वाटतच नाही, तर एखाद्या गल्लीतल्या दादाची वाटते. मारून टाकेन, येऊ देणार नाही, केस झाली तरी परवा नाही. हे शब्द घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. आणि ते शोभतात काय, याचं उत्तर तुम्हीच द्या. आज तुम्ही लोकांना चितावणी देताय, उद्या तुमच्याच मतदारसंघात असंच घडलं तर तुम्ही त्यालाच लोकशाहीचा अपमान म्हणाल. महाराष्ट्राला गाली प्रदान करणारे मंत्री नको आहेत. महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याला पाणी प्रदान करणारे मंत्री हवे आहेत. या सगळ्या तमाशात खरा प्रश्न बाजूला पडतो आणि तो म्हणजे लातूरकरांना पाणी मिळतंय का? तुमच्या कार्यकाळात किती गाव टँकर मुक्त झाली? हर घर योजना फक्त पोस्टर बॅनर पुरतं मर्यादित आहे की खरंच नळाला पाणी येतंय? ज्या रस्त्यावरून तुम्ही ओरडलात त्या रस्त्याखाली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहेच ना? आणि जर ती गळत असेल तर जबाबदारी फक्त आमदाराची नाही, ती तुमची देखील आहे, कारण की तुम्ही खाते प्रमुख आहात. म्हणून शेवटी एवढंच, गुलाबरावजी, खोटा उपटण्याच्या भाषा आता लोकांना नकोशा झाल्यात. तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात, भ्रष्टाचाराचा खोटा उपटा, व्यवस्थेचा खोटा उपटा, कामातून फायरब्रँड बना, नाहीतर जनता निवडणुकीत असा काही खोटा उपटेल की मग कुठल्याच विमानाला तुम्हाला क्लिअरन्स मिळणार नाही. आणि मंडई सगळी जाणतीच आहे, बरोबर की नाही मंडई? बाकी लातूरकरांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं? आणि मराठवाड्यातील जनतेने पाण्याबाबतचा असलेला प्रश्न सातत्यानं पुढे मांडणं गरजेचं आहे. त्यासाठीच हा हट्टास केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.